मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांच्या फलकमुक्त कसब्याच्या निर्धाराला पाठिंबा देत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भाजप कार्यकर्त्यांनी अनधिकृत फ्लेक्स लावू नयेत असे आवाहन केलं। ते कसबा मतदारसंघात संपन्न झालेल्या स्वच्छता नारायण महापूजा कार्यक्रमात बोलत होते। स्वच्छतेचा जागर सुरू ठेवत कसबा मतदारसंघात स्वच्छता नारायण महापूजा हा अनोखा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त आमदार हेमंत भाऊ रासने यांच्या संकल्पनेतून हा विशेष उपक्रम राबवण्यात आला। या उपक्रमाचा शुभारंभ केंद्रीय सहकार व नागरी वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाला। राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। हेमंत रासने यांनी स्वच्छतेचा ध्यास घेतला आहे, त्यामुळे त्यांचे अभियान निश्चितच यशस्वी होईल याची मला खात्री आहे असं म्हणत राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील उपक्रमाचे कौतुक केले। तसेच या स्वच्छता मोहिमेच्या पार्श्वभूमीवर आमदार हेमंत रासने यांनी कसबा मतदारसंघात कोणताही अनधिकृत फलक लावला जाणार नाही असा निश्चय केला आहे। स्वच्छ सुंदर विकसित कसबा अभियानाअंतर्गत रमणबाग प्रशालेजवळील बंद करण्यात आलेल्या क्रॉनिक स्पॉटजवळ संत गाडगे महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून साफसफाईच्या वस्तूंची विधिवत पूजा करण्यात आली। पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने कसबा मतदारसंघातील 26 क्रॉनिक स्पॉट्स यशस्वीरित्या बंद करण्यात आले असून त्या ठिकाणी स्वच्छता नारायण महापूजा करण्यात आली। नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे। या कार्यक्रमाला पुणे महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भोसले, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम, पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल तसेच कसबा मतदारसंघातील सर्व माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते। कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमचे आमदार हेमंतजी रासने यांनी काही दिवसापूर्वी असा संकल्प केला की कसबा मतदारसंघामध्ये एकही ठिकाणी आता इथून पुढे कचरापेटी असणार नाही, कुठेही अस्वच्छता दिसणार नाही आणि त्यासाठी सातत्याने ते आणि त्यांची सर्व टीम, त्यांचे सर्व सहकारी हे खूप काम करतायत। मागच्या महिन्यामध्ये इंदोर शहरामध्ये जाऊन तिथल्या कामाची पद्धत महानगरपालिकेचे आमचे आयुक्त आणि सगळे टीम सोबत जाऊन त्या ठिकाणी त्यांनी समजावून घेतली आणि त्याच पद्धतीनं एक मॉडेल म्हणून पुण्यातल्या आपल्या 8 विधानसभेतला एक विधानसभा म्हणून हेमंतजींनी जो पुढाकार घेतला त्यानुसार आपल्याला पाहतो की आपण की मागच्या 15 दिवसात, महिन्याभरात अत्यंत चांगला बदल, सकारात्मक बदल या विधानसभा मतदारसंघामध्ये झालेला आपण पाहतोय। त्यांनी स्वतःही संकल्प केला की इथून पुढं माझा मतदारसंघ स्वच्छ राहण्यासाठी कुठल्याही पद्धतीनं चुकीचं काम आता कोणी करणार नाही। मी स्वतः कधीही फ्लेक्स सार्वजनिक ठिकाणी आता लावणार नाही, माझे कार्यकर्ते लावणार नाहीत। आजही आपण जर पाहिलं तर स्वच्छता नारायणाची महापूजा म्हणजे खरं तर तिथीप्रमाणे आज गाडगेबाबांची जयंती आहे आणि त्यानिमित्तानं आज ही सत्यनारायण आपण पूजा घालतो, त्याच्यात काहीतरी संकल्प करतो आणि त्या संकल्पानं आपण आपल्या आयुष्यामध्ये तसं वाटचाल करतो जे संकल्प सोडतो। तसंच मला असं वाटतं की स्वच्छता नारायण महापूजेतनं हाच संकल्प हेमंतजींनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी सोडला की कधी इथून पुढच्या काळामध्ये या कसबा मतदारसंघामध्ये स्वच्छतेचं अभियान हा आमचा प्रमुख संकल्प आहे। या शहरामध्ये, या मतदारसंघामध्ये स्वच्छतेला आम्ही प्राधान्य देणार आहोत आणि त्या दृष्टीनं अनेक बदल दिसायला लागलेत, अनेक कामं व्हायला लागलेत। आजही आपण पाहिलं की या मतदारसंघातले सगळ्या कचरापेट्या जवळजवळ मुक्त झाल्यात आणि त्या प्रत्येक ठिकाणी असा कार्यक्रम आहे। पुढचं वर्ष हे संत गाडगेबाबांच्या 150वी जयंतीचं वर्ष आहे आणि त्यानिमित्तानं वर्षभर आमचे नाना नाशिकरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळेच संपूर्ण शहरामध्ये असे अभियान आम्ही वर्षभर राबवणार आहोत आणि एक चांगलं मला असं वाटतं इनिशिएटिव्ह आहे, चांगलं पुढाकार आहे की आपलं शहर स्वच्छ असावं, आपला मतदारसंघ स्वच्छ असावा, आपला परिसर स्वच्छ असावा। यासाठी हेमंत रासने यांनी जे काही पुढाकार घेतला आहे त्यासाठी जे काही काम करतायत म्हणजे नुसतं संकल्प नाही, नुसतं बोलणं नाही तर प्रत्यक्ष कृतीमध्ये सुद्धा ते दिसतंय आणि म्हणून त्यांचं मनापासून करतं मी अभिनंदन करेन। नाही, आता मी तुम्हाला सांगितलं की आम्ही सगळेच लोकप्रतिनिधी हा विचार आम्ही केला पाहिजे। मी सुद्धा तुम्हाला आठवत असेल की आमच्या हेमंतरावांसारख्याच वाढदिवसाला कुणीही शहरात फ्लेक्स लावू नये, कुणी बॅनर लावू नये हा संकल्प केला आणि तो खरा केला आम्ही। तसंच आजही हेमंतरावांनी सांगितलं की स्वतःहून आम्ही कोणीही अनधिकृत फ्लेक्स कुठेही लावणार नाही। हे चांगलं पाऊल आहे, चांगली सुरुवात आहे, सगळे करतील आम्ही। मी बघतो ते, पाहिलं नाही मी अजून, तुम्ही सांगता मी पाहतो। हो पाहतो ना बाबा, आता पाहिलं सांगतो। माझ्या शहरातला कायदा सुव्यवस्था बिघडू आम्ही देणार नाही। त्या संदर्भात पोलिसांना आम्ही सांगितलं आहे की या शहरातला कायदा सुव्यवस्था ही जी व्यवस्थित राहण्यासाठी जे म्हणून काय करावं लागेल त्यासाठी आम्ही पोलिसांच्या सोबत आहोत। पोलिसांनी ते काम केलं पाहिजे आणि हे केवळ एका केसमध्ये नाही, मी सांगितले जिथे जिथे माझा प्रत्येक पुणेकर हा माझा आहे, आमचा पुणेकर म्हणून प्रत्येकाला जर नागरिकांना कुठल्याही
अशा पद्धतीच्या काही अडचणी येत असतील, काही सामोरं जावं लागेल अशा घटनांना, तर तिथेही पोलिसांनी तीच कारवाई केली. मी मागे म्हणालो, केवळ देवेंद्र जोग नाही, देवेंद्र जोगच्या ऐवजी आणि कोणी असतं पुणेकर तरी हीच भूमिका आमची कायम राहिली असती. तो कार्यकर्ता आहे म्हणून ठीक आहे, स्वाभाविक आहे, पण तो कार्यकर्ता नसता, तो सर्वसामान्य पुणेकर जरी असता तरी आमची हीच भूमिका होती.